नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत क्षणचरी, लेखक रत्नाकर मतकरी. कथा तिसरी, 12:35, भाग दुसरा. सगळे शांत असते. हवेतला गारवा आता कितीतरी वाढलेला असतो. पायवाट आता धुक्यात दिसेनाशीच झालेली असते. समोर एक प्रचंड वटवृक्ष, त्याच्या राखाडी फांद्या जणू आकाशापर्यंत पोहोचलेल्या आणि पारंब्या आकाशातून परत भुई शोधत खाली उतरलेल्या. भोवताली काळीभोर गर्द झाडी. अंतरावरचे रेल्वेचे रूळ आता धुक्यात दडलेले. दूरवर एखादे कुत्रे कण्हल्यासारखे दचकते. त्या निशब्द धुक्याला आवाज देते. मला वाटायचं बिंदू, की तू माझ्या आयुष्यातून गेलीस तरी जिथं असशील तिथं सुखात असशील. पण किशननं तुला कसलंच सुख लाभू दिलं नाही. काय अवस्था केलीस त्यानंही तुझी. नाही बिंदू, तू किशनची बाजू कितीही सांभाळून घे, पण त्यानं माझा घोर अपराध केलाय. मी जे जीवापाड सांभाळलं असतं ते त्यानं मातीला मिळवलंय. मी देखील नाही रे फार काळ सहन करू शकले. सगळं हाताबाहेर गेलं होतं. मला संताप यायचा. आपलं वागणं सुधारण्याऐवजी आपल्या अपयशाची रडकथा पुन्हा पुन्हा स्वतःला सांगण्यात त्याला धन्यता वाटायची. त्या रडकथेला साथ दारूची. त्याचं स्वतःविषयी आणि मी कसा त्याचा घात केला याविषयी दारू पिऊन बरळणं ऐकून ऐकून मला वीट आला. माझ्या परीनं मी त्याला कितीतरी सांगून बघितलं. स्टेशन मास्तरच्या नोकरीत वाईट काय आहे? ते काही अगदीच हलकं काम नाही आहे. परमनंट सरकारी नोकरी आहे ती. पण त्याला कशातच समाधान नव्हतं. असलंच तर छळ करण्यात होतं, माझा आणि स्वतःचा. दूरवरून गाडीची शिटी ऐकू येते. शांततेला किंचित चरा पडतो. मूल असतं तर थोडा विरंगुळा मिळाला असता त्याला आणि मलाही, पण तेही जमलं नाही. म्हणून तो जीव खाऊन घ्यायचा. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहिला त्यानं. हळूहळू आमचं बोलणंच संपलं. म्हणजे त्याचं चालू राहिलं, पण मी गप्प झाले. त्याचाही त्याला त्रास व्हायचा. मी काही बोलत नाही एवढ्यावरूनही तो मला मारहाण करायचा. तू नकोच सहन करू त्याचं पिणं, अंगावर हात टाकणं. मी बोलतो हवं तर आता त्याच्याशी. तुझी तयारी असेल तर चल माझ्याबरोबर. आजच्या आज नवं आयुष्य सुरू कर. थँक्स. म्लानपणे हसून बिंदू म्हणते. आता कुणालाच माझ्यासाठी काही करण्याची गरज नाही. माझा मार्ग मीच काढलाय. म्हणजे प्रेमाच्या माणसाबरोबर त्याचं वैरी होऊन राहणं भलतं कठीण असतं. त्यापेक्षा मरण कितीतरी सोपं. मी सोपा मार्ग पत्करला. रात्री 12:35ला मेल येते. या स्टेशनवर न थांबता पुढे जाते. ती येत होती धडधडत. किशन नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत काही बाई बरळत बसला होता. मी उठले, चालत निघाले रुळांच्या दिशेने. अंधारातून ऐक, गाडी येते 12:35ची. मला जायला हवं. गाडीचा धडधडाट जवळ येऊ लागतो. त्या पाठोपाठ गाडीची कर्कश शिटी जमीन हादरू लागते. बिंदू रुळांच्या दिशेने चालू लागते. थांब बिंदू, बिंदू थांब. किरीट तिच्या मागे धावत सुटतो. एका क्षणी त्याच्या लक्षात येतं की त्या किर्र चांदण्यात आपण एकटेच आहोत. बिंदू नाहीशी झाली आहे. तो बिंदू बिंदू अशा हाका मारीत चारी बाजूंनी काळोख विंचरतो. त्याच्याशिवाय दुसरे कुणीच तिथे नसते. भीतीने त्याच्या जीवाचे पाणी पाणी होते. कानठळ्या बसवणारा आवाज करीत गाडी रुळावरून जाते. त्या आवाजात कुणाची किंकाळी मिसळली आहे का कोण जाणे. कदाचित ती गाडीची शिट्टी असेल. किरीट भोवळ येऊन खाली पडतो. राधाकिशन टॉर्च घेऊन पाय वाटेवरून चालत येतो. हातातली पिशवी खाली ठेवून तो दरवाजाचे कुलूप उघडतो. पिशवी उचलून आत येतो. काय पसारा पडलाय घरभर. त्याच्या मनात येते, साला सगळा उकिरडाच झाला आपल्या आयुष्याचा. तो फळीवरचा ग्लास काढतो. पिशवीतून क्वार्टरची बाटली काढतो आणि ग्लासमध्ये दारू ओततो. तांब्यातले पाणी ग्लासात ओतणार इतक्यात त्याची नजर कोपऱ्यात बॅगेला ठेचाळते. इथं कशी आली ही बॅग? घराला कुलूप असताना? तो जवळ जाऊन पाहतो. बॅगवर नावाचं स्टिकर लावलंय, किरीट शुक्ला. किरीट शुक्ला म्हणजे आपला किरीट. तो कधी आला? कशासाठी आला? मुद्दाम भेटायला? पण त्याला कसे कळले बिंदू गेली हे? पण नाही तर कशासाठी आला असेल? किशन दारूचा एक जळजळीत घोट घेतो. दुसरा घेणार इतक्यात दारात चाहूल लागते. किशन झटकन वळून पाहतो. राईट,
किरीटच हा. ये ये, किती वर्षांनी भेटलास. तो पुढे होऊन किरीटचा हात धरतो. त्याला आत आणतो. बसायला खुर्ची देतो. बस. ड्रिंक घेणार. नको. असं म्हणून किरीट तांब्यातले पाणी भांड्यात ओतून घेतो. घटाघटा पितो. बिंदूचं कधी कळलं तुला. किशन विचारतो. काय कळलं. किरीट निर्विकारपणे विचारतो. किरीट, बिंदू गेली. ॲनिमिया झाला तिला. ॲनिमिया. किरीट चमकून विचारतो. हो, खूप खटपट केली डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी. औषध, इंजेक्शन्स. काही दिवस तिला नर्सिंग होममध्ये सुद्धा ठेवली होती. ट्रीटमेंटमध्ये काही कमी पडू दिलं नाही मी, पण यश नाही आलं. 2 महिने अंथरुणाला खिळून होती. अशक्त तर इतकी झाली होती की मनगटातील बांगडी दंडात पोहोचली. किरीटला धक्का बसतो. बिंदूच्या मरणाच्या बातमी इतकेच हे स्पष्टीकरण भयंकर आहे. माणूस इतके खोटे बोलू शकतो. तुला दिसतच आहे. किशन आपल्या तंद्रीत बोलत राहतो. माझी परिस्थिती फारशी चांगली नाही. तरी पण कर्ज काढून मी खर्च केला, पण काही हाती लागलं नाही. असं व्हायला नको होतं. कुणाची तरी नजर लागली आमच्या संसाराला. किरीटचे डोके भनभनू लागले. तो विचारतो. फार सुखाचा झाला असेल नाही तुमचा संसार. हो तर. त्याच्या स्वरातला उपरोध लक्षात न घेता किशन म्हणाला. फार प्रेम होतं तिचं माझ्यावर. तुला तर ते ठाऊकच आहे. कुठल्याही प्रसंगात माझा बचाव करायला पुढं व्हायची ती. तसं फार यश नाही मिळालं मला, पण मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात संसार चांगलाच केला तिनं. मला रेल्वेत नोकरी लागल्यानंतर दिवस जरा बरे आले, तर ते बघायला ती जिवंतच राहिली नाही. जगली तितके दिवस सुखात होती ना, मग झालं तर. तसं एक दुःख होतं तिला. मूल नव्हतं ना आम्हाला. ते फार लावून घेतलं होतं तिनं मनाला. त्यातून एकदा पाय घसरून पडली. तेव्हा तिचं मिसकॅरेज झालं होतं, म्हणून तिला अधिकच वाटायचं. पण एरवी तशी ती सुखात होती. खूप प्रयत्नांनी सुखात ठेवलं होतं मी तिला. किशनचा मानभावीपणा किरीटला असह्य होतो. तो ओरडतो. बास बास, आणखी काही ऐकायचं नाही आहे मला. साहजिकच आहे. पडल्या आवाजात किशन म्हणतो. तुझी ती जवळची मैत्रीण होती. ती गेल्याची बातमी पचवणं तुला कठीणच. चल जेवायला बसूया. नको, मी झोपायला जातो, किरीट म्हणतो. पुढचे प्लॅन्स काय आहेत तुझे. किरीट दचकतो. माझे प्लॅन्स म्हणजे उद्या काय करणार आहेस. इथून खानापूरला जायला पहिली गाडी किती वाजता आहे. 5:30. ठीक आहे, मी 4:30ला उठेन. गुड नाईट. किशनने दाखविलेल्या बिछाण्यावर किरीट अंग टाकतो. पण त्याला झोपच येत नाही. डोक्यात विचार फिरत राहतात. तो उठून बसतो. सिगरेट पेटवतो. बिचारी बिंदू. अजून तिची विटंबना संपलेली नाही. तिच्या नावावर हा बदमाश काही खपवतो. म्हणे तिचा पाय घसरल्यामुळे मिसकॅरेज झाली. म्हणे ती सुखात राहिली. म्हणे ती ॲनिमियाने मेली. खोटारडा साला. दार हळूच उघडते. किशन किरीटसाठी पाण्याचे तांब्या भांडे घेऊन आत येतो. पाणी लागेल ना तुला रात्री. किशन, ती येते कधी इथं. बिंदू. किशन इतका दचकतो की त्याच्या हातातले तांब्या भांडे पडता पडता वाजते. अशी कशी येईल ती. कधीच नाही आली. निदान मला तरी नाही दिसली. खूप वाटतं एकदा पाहावं तिला, पण आता कुठली ती परत दिसायला. हे बोलताना किशनला दरदरून घाम फुटलेला असतो. पण तू असं का विचारलंस. तुझा विश्वास आहे मेलेलं माणूस परत येतं यावर. कोण जाणे. जिवंत माणसावर विश्वास ठेवायचा की मेलेल्यावर हेच कळेनासं झाले. मी जातो झोपायला. काही लागलं तर सांग. किशन निघतो. जाताना एकदा वळून पाहतो. किरीटच्या चेहऱ्यावर काही शोधत असल्यासारखा. मग बाहेर जातो. ब्लडी लायर. किरीटचे मन बडबडतच राहते. स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी तिच्या मरणाची देखील एक सोयीस्कर गोष्ट रचून सांगतो. ते काही नाही. साल्याला शिक्षा झालीच पाहिजे. बिंदूच्या आयुष्याची राख रांगोळी केल्याबद्दल, मेल्यानंतरही तिची खडतर तपश्चर्या मान्य न केल्याबद्दल शिक्षा झालीच पाहिजे त्याला. मीच केली पाहिजे शिक्षा. बिंदूसाठी आणि स्वतःसाठी देखील. किरीट बिछाण्यावरून उठतो. खिशात रिव्हॉल्वर ठेवलेला कोट खुंटीला अडकवलेला असतो. किरीट कोटाच्या दिशेने जाऊ लागतो. पण त्याच्या आणि कोटाच्या मध्ये अचानक एक आकृती उभी. बिंदूची. रिव्हॉल्वर काढणार आहेस.
ती शांतपणे विचारते. हो, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, तो संतापाने उत्तरतो. तू कायदा हातात घेणार आहेस? घ्यायला हवा. किशनचा गुन्हा कायद्यानं कदाचित सिद्ध होणार नाही, पण माझ्या लेखी तो गुन्हेगारच आहे. माझ्यासाठी काही करायला तयार आहेस ना तू? मग एकच गोष्ट कर, हा नाद सोडून दे, किशनची तड लावण्याचा. जस्ट लिव्ह हिम अलोन प्लीज. माझ्यासाठी. तू त्याच्यासाठी शब्द टाकावास एवढी लायकी तरी आहे का त्याची? सगळा दोष त्याचाच नाही, मी देखील मूर्खासारखी वागत राहिले, म्हणून मी त्याला माफ केला. त्याच्या अपयशाला कमनशिबी म्हटलं, पण त्याच्या खोटारडेपणाला क्षमा नाही. तुला मरणानंतरही दोषी ठरवणाऱ्या, स्वतःची सफाई देणाऱ्या त्या खोटारड्याला मी क्षमा करणार नाही. तो खोटं बोलला किरीट. नकळत मला दोष देऊन गेला, पण ते भीतीपोटी. किरीट, माणूस घाबरतो चूक कबूल करायला. ज्याला जाब विचारायचा अधिकार आहे त्याला तर तो अधिकच घाबरतो. तू इथे येशील, माझ्या मरणाचा जाब विचारशील, याची कल्पना नव्हती त्याला. तुला तोंड देण्याचं धैर्य नाही आहे त्याच्यात. त्याची दया करायला हवी, द्वेष नाही. द्वेष? फार मोठा शब्द झाला हा. पायाखाली वळवळणाऱ्या किड्याला कुणी द्वेषानं चिरडतं? मी त्याची झाले, पण त्याला लाभले नाही. तू जिंकलास. तू भेटताच तो खोटं बोलण्या इतका खाली घसरला. तू पुन्हा जिंकलास. आता आणखी काय हवंय तुला? सूड घेण्या इतक्या खालच्या पातळीवर तू यायचं नाहीस किरीट. मरणानंतरही त्याचा बचाव करतेस. एकट्यात त्याचाच नाही, तुझाही करते. तू किशनची हत्या केलीस तर ती लपून राहणार नाही. तुझं सारं आयुष्य तू त्या पायी बर्बाद होईल. यावेळी तरी मला तुझं काही ऐकायचं नाही आहे, असं म्हणून किरीट कोटाजवळ जाऊ लागतो. थांब, मी नाही तुला हे करू देणार. बिंदू त्याचा हात धरून ठेवते. सोड. तिच्या बर्फासारख्या हाताची थंडगार आग सहन न होऊन किरीट ओरडतो. पोळतोय माझा हात. राधाकिशन खोलीत धावत येतो. काय झालं किरीट? ओरडलास का? ती किरीट बिंदूच्या दिशेनं बोट दाखवतो. किशनही वळून पाहतो, पण आता तिथे कुणीच नाही. स्वप्न पडलं वाटतं तुला. झोप. थांब किशन. किरीट निर्धाराने कोटाशी जातो. खिशात हात घालतो. रिव्हॉल्वर खिशातून गायब झालेली. किरीट कोटाच्या दुसऱ्या खिशामध्ये पाहतो. कोट अगदी उलटा पालटा करून पाहतो, पण रिव्हॉल्वर सापडत नाही. ते नाहीच. काय शोधतोयस? किशन आश्चर्याने विचारतो. काय झालंय? काही नाही, तू वाचलायस. किशन त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत निघून जातो. किरीट वैफल्याने बिछाण्यावर येऊन बसतो. चडफडत म्हणतो, अखेर तू वाचवलंसच त्या हरामखोराला. जन्मभर जे करून तू फसलीस तेच आजही केलंस. किरीट पहाटे उठून प्रवासाला निघतो. मॅकॅनिक शोधून गाडी दुरुस्तीला देण्याचे काम किशन आपणहून अंगावर घेतो. दोघे काळोखातून चालू लागतात. निशब्दतेचा भंग करीत किशन अचानक म्हणतो, किरीट, जाण्यापूर्वी तुला एक सांगायचंय. खरं सांगणार आहेस की खोटं? किरीट उद्विग्नपणे विचारतो. माझी हेटाळणी अधिकार तुला जरूर आहे, पण आता तुझ्याकडे खरं बोललो नाही तर जन्मभर मनाला टोचणी लागून राहील. मला शंकाच आहे त्याबद्दल. किरीट, बिंदू ॲनिमियानं वारली म्हटलं ते खोटं. तिनं आत्महत्या केली. 12:35च्या मेलसमोर उडी टाकून. माझ्यावर फार प्रेम केलं तिनं. मी लायक नव्हतो त्या प्रेमाला. यशाची धुंदी चढते तसा अपयशाचाही एक कैफ असतो. त्या कैफात मी स्वतःला आणि तिला छळत राहिलो. मला साथ देता देता तिची फरफट झाली. शेवटी सगळं सोसण्याच्या पलीकडे गेलं. तेव्हा तिनं गाडी खाली. काय गरज आहे तुला माझ्याकडे कबुली जबाब देण्याची? तो भयंकर प्रकार झाला आणि माझे डोळे उघडले. लक्षात आलं तिचं दुःख किती मोठं होतं ते. स्वतःच्या वैफल्यात चूर होतो मी. फत्तर झालो होतो. त्या फत्तराच्या ठिकऱ्या उडवल्या तिनं. कबुली जबाब देऊन तू मोकळा झालास. किरीट असहायपणे हसतो. पण मी मात्र हरलो. पुन्हा एकदा. तू हरलास? किशन आश्चर्याने विचारतो. हो. तुझ्या खोटेपणाची मला चीड आली होती. तू किती हलक्या प्रतीचा आहेस ते पाहून संताप आला होता. त्या संतापात माझा अहंकार होता. आणि आता शेवटच्या क्षणी खरं बोलून तू माझ्या संतापाचा अर्थच काढून घेतलायस.
काहीच न समजल्याप्रमाणे किशन गप्प राहतो. दोघेही गाडीशी येतात. दुरुस्तीला देण्याआधी एक शेवटचा प्रयत्न म्हणून किरीट इग्निशन की फिरवतो आणि काय आश्चर्य, गाडी स्टार्ट होते. किशन किरीटची बॅग गाडीत टाकतो. गाडी निघते. काडी बिडीवाल्याचे शब्द लक्षात ठेवून किरीट स्मशानाचा पत्ता हुडकून काढतो. गाव सोडण्यापूर्वी बिंदूचा अखेरचा निरोप घेण्यासाठी. त्याला सांगायचे असते, बिंदू गाडी या गावाशी येऊन का थांबली ते माझ्या लक्षात आलं. आपलं दुःख मुद्दाम मला सांगण्या इतका विश्वास तू माझ्यावर ठेवलास, यात मला सारं काही मिळालं. आता मी इथून जाईन तेव्हा माझ्या मनात दुःख असेल, पण संताप नसेल. अपराधाची भावनाही नसेल. काल अपराध करता करता तू मला वाचवलंस, हे सारं बिंदूला सांगायलाच हवे. पण या स्मशानात नेमक्या कुठल्या जागी बिंदूची चिता पेटली असेल हे कसे कळणार? आणि एकदम त्या अंधारात सूर्याचा पहिला किरण प्रवेश करतो. त्या किरणात काहीतरी चमकते. किरीट त्या जागी जाऊन पाहतो. ते त्याचे रिव्हॉल्वर असते. तो ते उचलतो आणि हात जोडतो. हळूहळू उजाडू लागते. अशी ही 12:35 ही कथा इथेच संपली.